नमस्कार, मी प्रियंका निंबाळकर। आज मी जोगेश्वरी लेणी पाहण्यासाठी आली आहे। जोगेश्वरी लेणी मुंबई उपनगरात जोगेश्वरी रेल्वे स्टेशनपासून 2 किलोमीटर अंतरावर आहेत। येथे जाण्यासाठी जोगेश्वरी रेल्वे स्टेशनपासून रिक्षा उपलब्ध आहेत। जोगेश्वरी लेण्याच्या आत शिरण्यासाठी पूर्व व पश्चिम अशी 2 प्रवेशद्वारे आहेत। ही दोन्ही प्रवेशद्वारे खडकाने वेढलेली असून हा खडक कोरूनच लेण्याचे प्रवेशद्वार बनवण्यात आले आहे। ही लेणी सुमारे 40 फूट खाली आहे आणि खाली जाण्यासाठी जिने आहेत आणि तेही दगडातच कोरलेले आहेत। आता मी खाली आलेली आहे, खाली उतरते। जोगेश्वरी लेणी ही बौद्ध आणि वैदिक धर्मीय लेण्याचा सुंदर संगम असून इथे वैदिक आणि बौद्ध लेणी मंदिरे शिल्पे आहेत। सुमारे 1500 वर्षापूर्वींची ही गुंफा आहे। ही येथील लेणी 520 ते 550 दरम्यानच्या काळात बनलेली आहेत। आता मी लेण्याच्या पश्चिम प्रवेशद्वारातून आत प्रवेश करत आहे आणि सर्वप्रथम आपल्याला हा एक मोठा सभामंडप दिसत आहे। या सभामंडपाच्या मध्यभागी 4 दिशांना भिंतींपासून विलग असे 6 खांब एका ओळीत कोरलेले आहेत। या 24 खांबांच्या मध्यभागी लेण्यातील जोगेश्वरी देवीचे मुख्य मंदिर आहे। हे असे खांब आहेत आणि हे जोगेश्वरी देवीचं मंदिर आहे। या मंदिरामुळेच या लेण्यांना आणि पर्यायाने उपनगराला जोगेश्वरी हे नाव पडलं आहे। सुंदर अशी ही जोगेश्वरी लेणी आहे। इकडच्या भिंतींवरही शिल्पे कोरलेली आहेत, त्याचप्रमाणे खांबांवरही कोरलेली आहेत। तुम्ही पाहू शकता या गुहेतील भिंतींवर अशी विविध मूर्तींची अतिशय सुंदर अशी शिल्पे कोरण्यात आलेली आहेत। त्यामध्ये द्वारपाल, शिवपार्वतीचे लग्न, त्याचप्रमाणे सारीपाट हा खेळ अशा प्रकारची विविध शिल्पे कोरलेली आहेत। आता मी सभामंडपाच्या बाहेर आलेली आहे आणि हा सगळा आजूबाजूचा परिसर आहे आणि इथे आजूबाजूला लोकवस्ती आहे, त्यामुळे बऱ्याच लोकांना जोगेश्वरी लेणी माहीत नाही आहे। सभामंडपाच्या बाहेर आल्यानंतर हा एवढा मोठा असा वरांडा आहे आणि ह्याच्या खांबांवरही कोरीव काम केलेलं आहे, त्याचप्रमाणे भिंतींवरही कोरीव काम केलेलं आहे। याच्या उजव्या बाजूला आपल्याला शिवलिंग असणारे शिवमंदिर लेणे आहे आणि हनुमान मूर्ती असणारे लेणे पण आपल्या डाव्या बाजूला आहे। चला तर मी प्रथम तुम्हाला हे हनुमान मूर्ती असणारे लेणे दाखवते। या लेण्यामध्ये जाण्यासाठी असा हा गुहेचा असा मार्ग आहे। पूर्ण दगडच असा खोदून काम केलेलं आहे हे सगळं। हे पहा, इथे हे हनुमानाची इथे मूर्ती आहे। असे हनुमान मूर्ती असणारं हे लेणं आहे। चला तर आपण आता जाऊया शिवलिंग असणारे शिवमंदिर लेणे पाहण्यासाठी। हे पहा, हे आहे शिवमंदिर लेणे। सुंदर असं इथेही कोरीव काम केलेलं आहे। शिवलिंगाला स्नान घातले जात आहे आणि त्यानंतर आरतीही होणार आहे। आरतीचा मान मलाही मिळाला, त्यामुळे मला तर अत्यंत आनंद झाला। चला तर आता मी तुम्हाला दाखवणार आहे गणपतीचं मंदिर। असे आहे ते लेणे। हा जो वरचा मजला दिसतोय तिथे दत्त मंदिर आहे आणि तिथून असं पुढे आल्यानंतर आपल्याला इथे पण खांब असे दिसतील। सगळ्या लेण्यांमध्ये असे हे खांब आहेत आणि त्यांच्यावर सुंदर असं कोरीव काम केलेलं आहे। हा जो तुम्हाला रस्ता येताना दिसतोय हे
पूर्वेकडचं हे प्रवेशद्वार आहे आणि इथून जर तुम्ही आलात खाली तर प्रथम तुम्हाला हे गणपतीचं मंदिर लागेल आणि जिथून मी पश्चिमेकडून प्रवेशद्वारातून आली आहे तिथून आपल्याला प्रथम जोगेश्वरी देवीचं मंदिर लागेल। सुंदर अशी ही जोगेश्वरीची गुंफा आहे। जोगेश्वरी लेणी ही सुंदरच आहे आणि इतिहास आणि स्थापत्यकलेची आवड असलेल्या सर्वांसाठी हे पाहण्यासारखं स्थळ आहे। सुंदर असा पारिजातकाचा सडा पडलेला आहे। तर कसा काय वाटला तुम्हाला माझा हा व्हिडिओ? आवडला असेल, मी दिलेली माहिती आवडली असेल तर माझ्या पर्यटन गाथा या मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओला शेअर करा, त्याचप्रमाणे पर्यटन गाथा या फेसबुक आणि इंस्टा पेजलाही फॉलो करा। चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।